खरं तर मंडळी मला आज जरा तसे तर 2 विषय घ्यायचे होते आपले. जुन्या शेतकऱ्यासाठीच घ्यायचे होते मला. नवीनला पण ते विषय कामाला आले असते. एक तर विषय होता माती. माती संदर्भात इन डिटेलमध्ये जरासा मला विषय घ्यायचा होता. माती नेमकं काय आहे? मातीमध्ये कोणकोणते घटक असतात? ते कशाप्रकारे कमी झाले? ते कशाप्रकारे आपल्याला वाढवता येतील किंवा अन्य गोष्टी करता येतील? या संदर्भात एक ट्रेनिंग पूर्ण क्लास घ्यायचा होता. आणि दुसरा एक विषय होता तो म्हणजे बीज विषय, बियाणे विषय. इन डिटेलमध्ये हे 2 विषय घ्यायचेत आपल्याला. ते पण याच महिन्यात घ्यायचेत शक्यतो किंवा पुढच्या महिन्यापर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत ते कंप्लीट करायचेत हे दोन्ही विषय. जमलं तर आज विषय सुद्धा एखादा होऊ शकतो कदाचित झाला तर, वेळ मिळाला तर. पण ह्या 2 विषयाच्या अगोदर एक छोटासा विषय आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. जो मला तुमच्यासमोर मांडायचा आहे सर्वांच्या समोर. शेती संदर्भातच आहे आपल्या, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. नेमकं शेतीविषय चाललाय कोणत्या दिशेला, नेमकं काय-काय व्हायलंय, हे अगोदर थोडक्यात मी मांडतो. त्यानंतर वेळ भेटला तर आपण त्या दोन्ही विषयांपैकी एखादा विषय घेऊ किंवा जास्त वेळ झाला तर लगेचच सूचना देतो मी. उद्या किंवा परवा दिवशी आपण तो विषय लगेचच घेऊन टाकू पुढचा सुद्धा. कंटिन्यू 2-3 क्लास आपले होतील या महिन्यामध्ये. हे लक्षात ठेवा. आता राहिलेत ते इव्हन जवळपास म्हणजे 8-9 दिवस राहिलेत आणखीन. त्या 8-9 दिवसांमध्ये दोन्ही तिन्ही क्लास आपल्याला घ्यायचे पुढचे. विषय आत्ताच सांगतो काय-काय आहेत. माती विषय आहे, जमीन आपली. नंतर बियाणे पण विषय आहे. अजून एखादा देखील क्लास होऊ शकतो. आज देखील छोटासा एक विषय आहे महत्त्वाचा. अगोदर तो मी घेईल. त्यानंतर आपण ते बघू कसं घ्यायचं. हे डोक्यात ठेवा सर्वांनी. तर नेमकंच आत्ताच गुजरातचं आपलं शिबिर झालं. त्या ठिकाणी जी जे-सी-बी कंपनी आहे, त्यांची एक एन-जी-ओ आहे, जी सी-एस-आर अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये शेती विषयामध्ये काम करते. तर तिथं नेमकं शिबिर पार पडलं आणि मी संभाजीनगरला रिटर्न आलो. संभाजीनगरला आल्याच्या नंतर तिथं माझे 1-2 मित्र होते सोबतच माझ्या. त्या सर्वांनी सहज सांगितलं, की "माऊली आपण चला म्हणे पिक्चरला जाऊ म्हणे." मी म्हटलं, "कोणत्या?" तर नेमका छावा पिक्चर रिलीज झाला होता मला माहिती होतं. तर ते पण म्हटले, "छावाला जायचं म्हणे चला." मी सर्वांसोबत गेलो बघायला. छावा पिक्चर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पिक्चर आहे. कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल, काही जणांना नसेल सुद्धा. तसं मी इतिहासाचा खूप चांगला अभ्यासक आहे. मला खूप आवडतं इतिहासाचा अभ्यास करायला, पुस्तकं वाचायला. संभाजी महाराजांवरच्या सगळ्या कादंबऱ्या, बरेच डॉक्युमेंट्स वगैरे मी अगोदरच वाचलेले होते. त्यामुळे बऱ्यापैकी मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पिक्चर बघायला गेलो मी. पिक्चर बघायला गेल्याच्यानंतर मी सहज निरीक्षण करत होतो थिएटरमध्ये. तर निरीक्षण करत असताना तिथं सहज जाणवलं मला काही गोष्टी, ज्या तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचाव्या वाटतात. पुढे हळू आपला तो सगळा विषय शेतीचा तो येणारच आहे. तेही सांगेल मी तुम्हाला. तोपर्यंत लोकं देखील जॉइन होतील. पिक्चर बघायला त्या ठिकाणी शहरामध्ये देखील बरीच मंडळी होती. खेडेगावामधून अभ्यास करायला आलेली तरुण पोरं-पोरी सुद्धा होती. खेडेगावातले आमचे शेतकरी देखील बरेच जण मला त्या ठिकाणी दिसत होते. आता ते इतकं त्यांनी व्यवस्थित मांडलंय. खूपच छान मूव्ही आहे. तर सर्वांनी बघायलाच हवा. आवर्जून जा बघायला छावा मूव्ही. संभाजी महाराजांवरचा आहे. खूपच सुंदर आहे. पूर्ण चरित्र खूप चांगल्या प्रकारे त्यांनी रेखाटण्याचा प्रयत्न केलाय. हां, पूर्ण गोष्टी मांडू शकत नाहीत ते 3 तासामध्ये. खूप मोठं संभाजी महाराजांचं खूप मोठं कार्य आहे. ते आपण 3 तासात मांडणं शक्यच नाहीये. पण त्यांनी खूप चांगलं वठवलंय हे मात्र पक्कं. तो पिक्चर पाहत असताना नकळतपणे सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ही वास्तविकता आहे. नकळत येतं. ते घडतं तसं. कारण ते आहेच तसं घडलेलं सगळ्या गोष्टी. जर आज छत्रपती संभाजी महाराज त्यावेळेला राहिले असते जिवंत, तर त्यांना जर तसं पकडलं गेलं नसतं, तर कदाचित इतिहास फार वेगळा असला असता. पण तसं घडलं नाही. ते मी सगळं पाहत होतो. थिएटरमध्ये सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. की नेमकं काय घडलं, कशामुळे घडलं हे सर्वांना जाणवत होतं त्या ठिकाणी. मलाही शब्द फुटत नाही त्या सगळ्या गोष्टी मांडायला आता इथे. पण स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी जे संभाजी महाराजांनी बलिदान केलं, त्यांनी जो त्याग केला, त्यांनी ज्या काही गोष्टी सहन केल्या, त्यांच्यावर जे अतोनात अत्याचार झाले त्यावेळेला 40 दिवसांपर्यंत म्हणतात काही जण इतिहासकार. तर ते पाहवत नाही आपल्या सर्वांना. आणि स्वाभाविकपणे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आणि हिंदवी स्वराज्यांबद्दल हृदयामध्ये प्रेम निर्माण होतं. हे घडतं त्या ठिकाणी. नेमकंच त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी संभाजीनगरलाच होतो. त्या दिवशी शिवजयंती होती. क्रांती चौकाकडे माझे सहज आपले डॉक्टर उमेश भारुका आहेत. मित्रच आहेत माझे हेडगेवरचे. तर आम्ही सहज गेलो त्या क्रांती चौकाकडे. तर पाहत होतो प्रचंड गर्दी होती. तरुण मुलं-मुली सुद्धा खूप मोठ्या मात्रेत होती.
कित्येक माता आपल्या लहान मुलांना शिवाजी महाराज बनवून त्या ठिकाणी घेऊन आल्या होत्या. ते मी पाहत होतो. नेमकंच पिक्चर पाहिला होता. हे दृश्य पाहत होतो. सगळेजण घोषणा देत होते, "जय भवानी, जय शिवाजी." सगळ्यांचं असं रक्त असं सळसळ होतं त्या ठिकाणी सगळं ते चित्र पाहून. स्वाभाविक असं घडणं स्वाभाविकच आहे. पण ते सगळं चित्र पाहत असताना माझ्या मनात मात्र एक प्रश्न पडला. एकदम खडा पडावा शांत सरोवरामध्ये तसा तो खडा पडला. आणि तो खडा पडल्याच्या नंतर मला जाणवायला लागलं, की अरे गड्या, खरंच हा प्रश्न किती महत्त्वपूर्ण आहे. एवढी पब्लिक मोठ्या मात्रेत होती क्रांती चौकामध्ये, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ. ह्या सर्वांना हिंदवी स्वराज्य, स्वराज्य म्हणजे काय हे खरंच समजलं असेल का? हे सगळेजण आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी व त्यांच्याबद्दल असलेल्या आदराबद्दल सगळेजण एकत्र जमा झाले. घोषणा देतायत, नाचतायत, सगळं करतायत. पण या सर्वांना खरंच स्वराज्य म्हणजे समजलं असेल का? आणि क्रांती चौकाजवळ छत्रपती संभाजीनगरच्या त्या चौकाजवळ मोठे-मोठे क्लासेस आहेत. जिथं खेडेगावातले शेतकऱ्यांचे पोरं शिकायला आलेले असतात. ते सगळे होते जवळपास. मी पाहत होतो निरीक्षण करून. मोठ्या मात्रेत होते सगळेजण. पण प्रश्न हाच होता, की त्यांना सुद्धा स्वराज्य म्हणजे काय खरंच समजलं असेल का? हां, सगळ्यांना माहिती आहे, की शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध लढले, निजामांविरुद्ध लढले. त्या सगळ्या हुकुमशाही विरोधात ते लढले. त्यांनी किल्ले बांधले, स्वराज्य स्थापन केलं. नेमकं स्वराज्य स्थापन केलं म्हणजे काय केलं? फक्त लढाया लढल्या? फक्त ह्याच गोष्टी केल्या? बिलकुल नाही मंडळी. स्वराज्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ खूप मोठा होतो. पण मी 3-4 वाक्यांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. स्वराज्य म्हणजे स्वतःची न्याय व्यवस्था. स्वराज्य म्हणजे स्वतःची शिक्षण पद्धती. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या समाजासाठी निर्माण केलेली सगळी व्यवस्था. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या धर्माची स्थापना केलेली. इत्यादी गोष्टी स्वराज्यामध्ये मोडतात. स्वराज्य म्हणजे काय? सगळं स्वतःचं, माझं. याचा अर्थ खूप गहन आहे. बऱ्याच जणांना समजलं नसेल. आणि मला प्रश्न का बरं पडला? कारण मी शेतीच्या दृष्टीने विचार करत होतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करत होतो. जे काही मी आतापर्यंत कामं करत आलो होतो, त्या कामांमधून, त्या पिक्चर पाहण्यामधून, छावा मूव्ही पाहण्यामधून आणि ते रात्री सगळं दृश्य बघण्यामधून हा प्रश्न निर्माण झाला होता, की आमच्यापैकी सर्व शेतकऱ्यांना स्वराज्य म्हणजे काय खरंच समजलं असेल का हो? किती जणांना समजलं असेल? हा फार मोठा प्रश्न आहे. हे मान्य आहे, की भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण ते स्वातंत्र्य देखील अधुरं आहे. शिक्षण पद्धती मेकॉलॉजीच राहिली. न्यायव्यवस्था पाहिजे तशी त्या प्रकारात जमली नाही. आजही बऱ्याच गोष्टी अधुऱ्या आहेत भारतामध्ये. त्या आता आहेतच, पण सगळ्यात मोठी भारतामध्ये आणखीन एक घटना घडली, जी कदाचित बऱ्याच लोकांच्या समजण्याच्या पलीकडची असावी. इथली शेती जी आहे ना भारतामधली, ही पूर्णपणे पारतंत्र्यात गेली, गुलामीमध्ये गेली आणि आपण म्हणतो देश स्वतंत्र झाला. आता कशी गेली, काय गेली हे बऱ्याच जणांना कळायला मार्ग नाहीये. त्याच्या अगोदर मला हे सांगावसं वाटतं, शेती गुलामीत गेली, ही कशी गेली मी सांगेलच. पण त्याच्यावर मला हे सांगावं वाटतं, की शिवकालीन काळामध्ये जे आपण स्वराज्य स्थापन झालं, शिवाजी महाराजांनी जे केलं, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका नेमकी काय होती? हे तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. इतिहास वाचलाय, समजून घेतलाय. लहानपणापासून मला त्याची आवड आहे. काय होती शेतकऱ्यांची भूमिका? तुम्हाला कल्पनाही नसेल मंडळी. ज्या वेळेस मुघलांनी किंवा निजामांनी स्वराज्यावरती आक्रमण केले, त्या वेळेला पहिल्यांदा त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी असलेली पिकं फुकून दिली अक्षरशः. जाळून टाकली. गोदामं लुटली शेतकऱ्यांची. घरं लुटून घेऊन गेले. मला आता धान्य-गिन्य सगळं घेऊन गेले. का बरं? कारण हे सगळे शेतकरी स्वराज्याला सपोर्ट करायचे. जर गडावरती धान्य कमी असेल, तर शेतकऱ्यांनी नेऊन टाकायचे. शाहिस्तेखान आला, अफजल खान आला. औरंगजेबचा 27 वर्ष होता महाराष्ट्रामध्ये. कित्येक शेतकऱ्याचे वर्षभराची मेहनत ज्या तळहातावरच्या फोडाप्रमाणे पिकांना जपलेलं असायचं. ती पिकं जळून जायची उभ्या उभी. पण तरी पण त्यांनी कधी हार नाही म्हटली. कधीच नाही. कधी सुद्धा नाही काढला स्वराज्याच्या विरोधात किंवा संभाजी महाराजांच्या विरोधात किंवा शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये, की आमची पिकं जळतात यांच्यामुळे. कुणीच नाही काढलं. कारण त्यांना स्वराज्य म्हणजे काय हे माहिती होतं. आजच्या आमच्या शेतकऱ्यांना खरंच माहिती आहे का स्वराज्य म्हणजे काय? काय अर्थ आहे नेमका? शेती गुलामीत गेली हे देखील यांना माहिती नाहीये. कशी गेली? ती आमच्यामुळे गेलीये. कुणीतरी दुसऱ्यामुळे नाही, सरकारमुळे नाही. आम्ही घातली ती. कशी घातली हे माहित नाही आणखीन आम्हाला.
साधं मी एक गोष्ट सांगतो शेतकऱ्यांना, की बाबा देशी बियाणं वापरा. स्वतःचं बियाणं वापरा. घरचं बियाणं वापरा. एकेक जणांना पटतं. फार कठीण नाही पटणं. बऱ्याच जणांचा असा समज आहे, की देशी बियाणे उत्पादन देत नाहीत. कोणी सांगितलं तुम्हाला? कधी बघितलं देशी बियाणं लावून? कधी चेक केलं तुम्ही स्वतः? देशी बियाणांमध्ये प्रत्येक प्रकारच्या बियाणामध्ये वेगळे-वेगळे व्हरायटी आहेत. फॉर एक्झाम्पल आता गहू विषय आहे. गव्हामध्ये 5-6 प्रकार आहेत देशी बियाणांमध्ये. बनशी आहे, माळी बनशी आहे, खपली आहे, सोनामुची गहू आहे, बरेच गहू आहेत देशीमध्ये सुद्धा. काही बियाणं हे गुणवत्तेला अतिशय उत्तम आहेत आणि काही बियाणे हे उत्पादनाला अतिशय उत्तम आहेत. पण हायब्रिडपेक्षा गुणवत्तेला चांगलेच उत्पादन देणारे सुद्धा. आता बनशीचं उदाहरण घ्या. उत्पादनाला अतिशय जबरदस्त. जर भारी जमीन असेल ना, तर 15 क्विंटल, 20 क्विंटल पर्यंत उत्पादन त्याचं आरामात होतं. 18 क्विंटल हे ॲव्हरेज आहे आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं. पण तेच खपली गहू गुणवत्तेला अतिशय चांगला आहे. शुगरच्या माणसांना पण चालतो. तर त्याचं उत्पादन थोडं जरा कमी आहे. व्हरायट्यात वेगळ्या-वेगळ्या प्रत्येक जातीमध्ये. गव्हामध्ये देखील व्हरायटी आहेत. आता हरभरा कित्येक शेतकरी आपले असे आहेत, की जे 8 क्विंटल पासून 12-13 क्विंटल पर्यंत हरभरा एकरी काढतात. देशी बियाणे. ज्वारी, दगडी, मालदांडी, दादर हे असे बियाणे आहेत, की एकरी 20-20, 25-25 क्विंटल मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही उत्पादन काढतोय. देशी बियाणे आहेत. स्वदेशी आहेत. पण नाही आमचा विश्वास कोणावरती? त्या अजितवरती, अजित गव्हावरती. आमचा विश्वास कोणावरती? त्या हायब्रिड ज्वारीवरती. देशीवर नाही. आणि आम्हाला स्वराज्य कळालं, आम्हाला शिवाजी महाराज कळाले. तिथं घोषणा देतात, बिंबीच्या तोंड म्हणजे देठापासून ओरडतायत लोकं. मी ते पाहिले त्या ठिकाणी, प्रत्यक्ष पाहिले. घोषणा देखील दिली होती एकदा, हिंदवी स्वराज्याचा विजय असो. स्वराज्य आम्हाला कळालं. आम्ही पारतंत्र्यात स्वतः गेलोय. मी शेतकऱ्यांना सांगतो, "अरे देशी बियाणं खूप जबरदस्त आहे. ते एकदा आणल्यानंतर तुम्हाला परत आणायची गरज नाही. तुम्हाला असं वाटत असेल ना उत्पादन देत नसेल, मला कॉन्टॅक्ट करा. मी सांगतो कोणत्या प्रकारचं बियाणं वापरायचं." जो देश बियाणांच्या बाबतीत परावलंबी होतो ना, तो देश कालांतरानं गुलामीमध्ये जातो. हे घडतं वास्तविक ते. तुम्हाला कळत नाहीये आणि घडलंय आता हे पण माहीत नाहीये. भारतामधला शेतीवरचा जेवढा खर्च होतो ना, तो खर्च आणि जेवढा आरोग्यावरती खर्च होतो ना माणसांच्या, तेवढा खर्च जर काढला ना, पुढच्या 5 वर्षापर्यंत, तर भारत आजच आर्थिक महासत्ता होईल. पण हे कळायला तयार नाही कोणाला. आमची जी जाणीवेची पातळी असते ना, सेन्स असतो ना जो आतमधला जागरूकतेचा, तो फार कमी झालाय. आमच्या भावना ज्या आहेत ना, त्या भोथट झाल्यात अशा भोथट. आम्हाला ते कळायलाच मार्ग नाहीये. आणि लोकं स्वराज्य ते पण छत्रपती संभाजी महाराजांचं, शिवाजी महाराजांचं समजलं म्हणतात. आणि ढसा-ढसा रडतात पिक्चर बघताना. काय अर्थ आहे त्या रडण्याला? काहीच अर्थ नाहीये, जर तुम्हाला हे समजत नसेल तर. जागरूक व्हा. कित्येक शेतकरी शिबिर केलेले. अजून देखील हायब्रिड बियाणे वापरतात. अजून देखील जीएम टेक्नॉलॉजी बियाणे वापरतात. त्यांना वाटतं तेच उत्पादन चांगलं येतं. अरे दादांनो, ते बियाणं त्यांचं आहे. ते त्यांनी निर्मित केलेलं आहे. ते त्याच्यामुळे त्यांचा फायदाच बघणार. कित्येक बियाणांमध्ये त्यांनी जेनेटिकली बदल केलेले आहेत. कित्येक बियाणे असे आहेत की त्याच्यामध्ये रोग येतातच, कंपल्सरी येतात आणि ते घडतात रोग. कसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो आता. एक छोटंसं उदाहरण. तो कापूस. कापूस सगळे मराठवाडा, खानदेश, विदर्भ 3 प्रांतांचा कापूस प्रमुख पीक आहे. बीटी टेक्नॉलॉजी. सगळ्यांना माहिती आहे. कोणाची आहे? मान्सून कंपनीची आहे. पेटंट त्यांचं आहे. अमेरिकेची कंपनी आहे. भारतामध्ये प्रोडक्शन करतात कंपन्या बीटी टेक्नॉलॉजीच्या बियाणांची. प्रोडक्शन भारतातल्या कंपन्या करतात, पण त्या पेटंटमुळे त्यांना काही भाग द्यावा लागतो पैशाचा. काही शेअर त्यांना द्यावं लागतात. त्या मान्सून कंपनीला. हे घडतं. आता बीटी टेक्नॉलॉजीची गरज का बरं पडली भारतामध्ये? तुम्हाला सांगतो नेमकं कसं घडलं, काय घडलं. बऱ्याच जणांना जरा विषय क्लिअर होईल. फार गरजेचा आहे हा विषय, जरा महत्वाचा आहे. जरा लक्ष द्या जागरूकपणे मंडळी. घडलं काय मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये देशी बियाणं होते कापसाचे. फक्त लोकं पेरायचे. ते लावायचे नाही. 40 किलो, 30 किलो एकरी बियाणे पेरायचे बरेच जण. गहू पेरल्यासारखं. त्यानं जे उत्पादन कमी व्हायचं. 5-6 क्विंटल सहज सरासरी ॲव्हरेजमध्ये यायचं. त्याला खत नाही कशा प्रकारचे, त्याला कसल्या प्रकारची फवारे नाही.
तरी 5-7 क्विंटल ते ॲव्हरेज द्यायचं, एकरी उत्पादन द्यायचं ते. काहीच नाही त्याला, काहीच नव्हतं. फवारणी नाही, खत नाही, काहीच नव्हतं. पण त्या कापसावरती कुठेतरी 5-10 बोंड किडलेले निघायचे. कशामुळे? आळीमुळे, बोंडअळीमुळे. 5-10 बोंड, जास्त नाही. आणि कापसावरती दिसल्या बोंडअळी येते, म्हणून ह्यांनी काय विचार केला, की कापसावरती बोंडअळी येऊ नये, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी काय केलं जरा समजून घ्या आता. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, की काही बुरश्या आहेत, मित्र बुरश्या, ज्या आळ्यांना खाण्याचं काम करतात. जसे की आपली कोणती आहे? मेटारायझियम आहे. ती आळ्यांना खाण्याचं काम करते. आळ्यांचं शरीर खाते डायरेक्टली. डोळ्यांना ती बुरशी दिसत नाही. पण जसं पाणी टाकलं, की कालांतराने पूर्ण आळीचं शरीर खाऊन टाकते मेटारायझियम. ही बुरशी, मित्र बुरशी. आता बरेच जण विकत देखील घेतात. अशीच एक बुरशी आहे, बॅसिलस थंगोजिनेसिस नावाची. आणि त्यांनी काय केलं, की ही बुरशी घेतली आणि कापसाच्या बियाणामध्ये टाकली. आणि त्यांचं काय म्हणणं आहे बघा बरं, ऐका बरं. कोणाचं? त्या मान्सून कंपनीचं काय म्हणणं आहे, की त्यांनी ही बुरशी त्या बियाणामध्ये टाकली. त्या बियाणामध्ये टाकल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही हे बियाणं शेतामध्ये लावा. लावल्यानंतर जेव्हा ह्याचं झाड होईल, त्याला कैरी येईल, म्हणजे आपलं बोंड लागेल, त्यावेळेला त्या बोंडामध्ये देखील विकसित होईल म्हणे ही बुरशी. ज्यावेळेला आळी खायला येईल याला, त्यावेळेला त्या आळीच्या शरीरामध्ये जाईल ही बुरशी आणि त्या आळीला खाऊन टाकेल. बघा बरं, टाकलंय बियामध्ये ही बुरशी. जमिनीत लावली ती बी. झाड झालं त्या बोंडामध्ये येईल म्हणे. काय टेक्नॉलॉजी, जबरदस्त, खतरनाक, चमत्कार घडतो त्या ठिकाणी. प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही शेतकरी आहेत, स्वतःला प्रश्न विचारा, जे खानदेशातले आहेत, जे मराठवाड्यामधले आहेत, जे कापूस करतात विदर्भातले सुद्धा. सगळ्यात जास्त बोंडअळी कोणत्या पिकावरती येते हो? कोणत्या बियाणावरती येते? बीटी. पहिल्या काळात शेतकऱ्यांचा जेवढा सुरुवातीला कापूस निघायचा, तेवढाच कापूस फरदाडमध्ये देखील निघायचा. निघायचा 100%. आज शेतकऱ्यांचं फरदाड पूर्णपणे गायब झालंय. गायबच. हे वास्तविक घडतंय. मग एवढं सगळं तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही बियाणे विकत घेतायच कशाला त्या कंपन्यांकडून? का बरं परावलंबी होतायत? बरं हेही सत्य आहे, की ह्या बियाणांवरती विशिष्ट वेळेला विशिष्ट रोग येतात. रसशुष्क एवढा अटॅक होतो ह्या बीटी टेक्नॉलॉजीवरती. कापूस जरा सरसरीमध्ये आला, पानं चांगली हिरवीगार दिसायला लागली, मोठी दिसायला लागली, तरतरी दिसायला लागली, की रसशुष्क अटॅक झाला म्हणून समजाच. मग आपले शेतकरी कुठे जातात? दुकानांमध्ये औषधं आणतात. बऱ्याच औषधांचे पेटेंट हे त्याच कंपन्यांचे आहेत. सिंजेंटा, मान्सून हे त्यांचेच आहेत. त्यांना काही प्रमाणात पैसा जातोच. बरोबर त्यांनी बाउंडिंग दिली. बियाणं त्यांच्याकडूनच खरेदी करायचं, औषध त्यांच्याकडूनच खरेदी करायचं. रोग कोण टाकले? त्यांनीच टाकलेत. वास्तविकता आहे. बऱ्याच जणांना पटणार नाही हे. आणि तेच देशी बियाणं आपले, त्यांना रसशुष्कचा अटॅकच माहित नाही. आणि काय वाटतं आम्हाला? उत्पादन कमी होतं. अरे होत नाही दादा. मी सांगतो त्या पद्धतीने करा. देशी बियाणं न फवारणी करता सुद्धा तुम्हाला 10-12 क्विंटल, 15 क्विंटल पर्यंत ते चांगल्या प्रकारचं उत्पादन देतील. बनसी गहू उत्तम उत्पादन देतो. हरभरा, गावरान उत्तम उत्पादन देतो. ज्वारी उत्तम उत्पादन देते. कापूस उत्तम उत्पादन देतो. आता बऱ्याचदा मी सांगतो, की आपल्या ग्रंथांमध्ये दिले बाबा, सांगितलंय की रोपं नका लावू. बी लावा. आणि ज्यांचं बी नाही भेटत त्यांच्या कांड्या लावायला सांगितल्यात. त्याचं काय होतंय सविस्तर सांगितलंय. पराशर ऋषींनी स्पष्ट सांगितलंय, की बाबा रोपणम सर्वोदम सदा, उपणम रोगनिर्मुक्तम. जे आपण बाहेरून आणून झाडाचं रोप लावतो ना, ते नेहमी रोगटच झाड असतं. आणि जे जमिनीमध्ये डायरेक्ट उगवतं, ते बी लावल्यामुळे किंवा काडी लावल्यामुळे, झाडाची काडी, तर ते झाड रोगट राहत नाही, ते रोगमुक्त असतं. पहिलं द्राक्षाचे लोक काडी लावायचे डायरेक्ट शेतामध्ये. डाळिंबाचे पण बरेच लोक काडी लावायचे पहिल्या काळात. रोपं कोण लावत नव्हतं. भारतामध्ये नर्सरी हा प्रकारच नव्हता. त्याचं कारण हे होतं, त्यांच्या रोग येतात प्रचंड. आजकाल लोकांमध्ये फॅड भरले, की इस्रायल टेक्नॉलॉजी, इस्रायल टेक्नॉलॉजी. अरे दादा, त्या इस्रायल टेक्नॉलॉजीपेक्षाही खतरनाक टेक्नॉलॉजी तुमच्या ग्रंथांमध्ये तुमच्या ऋषींनी देऊन ठेवली. त्याचा वापर करा. वृक्षारोपशास्त्रावरती मी कित्येकदा फ्री क्लास घेतलेत. जुने देखील बरेच शेतकरी आहेत. पण आजही आम्हाला कोणाचं आकर्षण आहे? विदेशातल्या लोकांचं.
जे आमचं स्वराज्य आहे, जे आमच्या जवळच्या गोष्टी आहेत, त्याचं आम्हाला काहीच महत्वच नाही. आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळाले म्हणून, स्वराज्य कळालं म्हणे. स्वराज्य तेच आहे ज्या वेळेस शेतकरी स्वतःच्या घरचं स्वतःचं बियाणं वापरायला लागतील, त्याला स्वराज्य म्हणतात. दुसऱ्यावर परावलंबी राहून नाही. थोडं दुर्भाग्य हे आमचं. कमाल आहे राव. म्हणजे आश्चर्य वाटतं मला बऱ्याच गोष्टींचं. खतं सुद्धा आम्ही विकत आणतो. बियाणं तर आणतो. सोबत औषध देखील विकत आणतो. बुरशीनाशक देखील विकत आणतो. का बरं आता एवढं गरज पडायला लागली? कधी तुम्ही ऐकला होता का हो 15-20 वर्षापूर्वी मररोग नावाचा प्रकार? कधी एवढा रसू शेकड्यांचा जुन्या म्हाताऱ्या माणसांना जरा विचारा. एवढा कधी अटॅक होता का कोणत्या पिकावरती? नव्हता. डिंक्या रोग एवढा कधी पहिला सतवायचा का फळबागातवरचा? कोणते रोग पहिले एवढे, आता कसं काय लागले एवढे? कुठेतरी गडबड झाली. कुठेतरी तुम्ही स्वत्व हरून बसले, स्वतःचं स्वराज्य हरून बसले मंडळी, हे लक्षात घ्या. हे लक्षात द्यायला तयार नाही आमच्या कोणाच्या. म्हणून ज्या वेळेला मी ते छावा पिक्चर बघत होतो, छत्रपती संभाजी महाराज सगळं दाखवत होते. त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं, केवढा त्रास सहन केला. त्यावेळेच्या शेतकऱ्यांनी किती त्रास सहन केला. सगळे पिकं उभे जाळून टाकायचे सगळे मुघलं. तर त्यांनी कधी स्वराज्य सोडलं नाही. आणि इथं आमच्या आता शेतकरी मनात थोडीशी भीती निर्माण होते, की लगेच हायब्रिडकडे पळतात. त्यांना असं वाटतं की देशी उत्पादन देणारा नाही. आणि लगेच घोषणा अशा देतात, जसं काय आम्ही कोणाला कापून टाकू. अरे ते शेतामधल्या त्या चुकीच्या गोष्टींना कापा ना. ते नाही. स्वराज्य आपल्याला कळालं सगळ्यांना. कमाल वाटते मला, आश्चर्य वाटतं. प्रॅक्टिकल मध्ये आश्चर्य वाटतं मंडळी. आणखीन एक शेती विषयामध्ये काय माहितीये का? मार्केट भाव. खरंच तुमच्या हातात तुमचा भाव राहिला का? नाही राहिला. आमचे शेतकरी कोणाला दोष देतात? सगळ्या सिस्टमला दोष देतात. सरकारला दोष देतात. हा सरकारचा दोषच नाही मुळामध्ये शेतकऱ्यांना भाव भेटत नाही. हा दोष कोणाचा आहे? आमचा आहे. 2 प्रकारचा दोष आहे. पहिला सांगतो, पहिला काय गडबड झाली. ती गडबड समजून घ्या अगोदर, पहिले नेमकी काय गडबड घडली मी तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकलमध्ये. ज्यावेळेला भारतामध्ये इंग्रज आले ना, त्यावेळेला काय झालं, की भारतामध्ये शेतकरी स्वतःचा माल स्वतः विकायचे. स्वतः मार्केटमध्ये घेऊन जायचे. स्वतः भाव ठरवायचे, स्वतः सांगायचे. इंग्रजांनी काय केलं, की इथल्या शेतकऱ्यांना शोषण करण्यासाठी, त्यांना लुटण्यासाठी त्यांनी सिस्टम बदलली. कोण बदलली? इंग्रजांनी बदलली. कशी? त्यांनी स्वतः माल खरेदी करायला सुरुवात केली. स्वतः माल खरेदी करून विकायला सुरुवात केली. पहिले शेतकरी स्वतः विकायचे, देवाणघेवाण करायचे. मधात काय झालं, यांनी नवीन सिस्टम सुरू केली. मार्केट कमिटी जसं आपण म्हणतो आत्ताची. आणि हळूहळू काय केलं, त्यांनी सक्तीचे काही पिकं लादले शेतकऱ्यांवरती, जसे की मसाल्याचे पदार्थ, नीळ, कापूस, असे काही सक्तीचे पिकं लादले. आणि ते स्वतः खरेदी करायला तयार केले. आणि प्रोसेसिंग कोण करतात? तेच करायचे. आणि ते विक्री करायचे नंतर प्रोसेसिंग करून. त्याच्या अगोदर प्रोसेसिंग कोण करायचं? शेतकरीच करायचे. भारतामध्ये कधीच दूध विकल्या गेलं नाही मंडळी. दुधाचे बाय प्रोडक्ट विकल्या गेले. महाभारत जरा साठवा, भागवत जरा साठवा. गोकुळेमध्ये, वृंदावन मधले, आपल्या गवळणी किंवा सगळे तिथले लोक कधी दूध विकत नव्हते. बाय प्रोडक्ट विकायचे. त्यांनी माखन विकले, त्यांनी आपलं तूप विकले. ही पूर्ण परंपरा होती. ही परंपरा जस्ट ब्रेक झाली. त्याची तशीच अद्यावत आली भारत स्वतंत्र झाल्यानंतर. आज तुम्हाला कोणी सांगितलं बरं स्वतःचा माल स्वतः म्हणून विकू नका म्हणून? कोणी सांगितलं? कधी सरकारनं अडवलं? तुम्ही जाता सरकारच्या रचनेमध्ये त्यांना म्हणता की आमचं चांगल्या भावानं खरेदी करा. ते कसं काय करतील? तुम्ही विका ना स्वतः. प्रोसेसिंग तुम्ही स्वतः करा ना. आपले कित्येक शेतकरी आहेत, बनसी गहू 6,000 रुपयाने विकतात क्विंटल. 6,000 रुपये क्विंटल. दुप्पट भाव, तिप्पट भाव आहेत. आपल्याच ग्रुपमध्ये शेतकरी आहेत, दरवर्षी विकतात. सिल्लोड तालुक्यामध्ये 150-200 टन शेतकरी माल विकतात 6,000 रुपये क्विंटलनं. कोणी अडवलं तुम्हाला विकायला? आमची मानसिक गुलामी झाली आहे. आम्ही जातो त्यांच्याकडे. तुम्हाला कोणी सांगितलं का बाय प्रोसेस नका करू म्हणून? त्याला प्रोसेस करून प्रोडक्ट तयार करून त्याला भाव नका ठरवायला तुम्हाला कोणी सांगितलं का? कोणी अडवलं का तुम्हाला? नाही नाही, आम्ही काय करायचं माऊली? शेती करायची काय विकायचं? ज्यांना असा प्रश्न पडतो ना, त्यांना एक उदाहरण सांगतो, समजून घ्या. भारत
आकाश सर आहेत का? हा, आवाज येतोय. ओके ओके, बढिया बढिया. चला, तुम्हाला सांगतो, ज्यांना असं वाटतं ना की आम्हाला माल विकता येत नाही, का बरं? कारण आम्ही पिकवावं का विकावं, ज्यांना असं वाटतं ना, त्यांना छोटीशी घटना सांगतो, जरा तुमच्या लक्षात येईल. वास्को द गामा युरोपमधून निघाला भारताला शोधण्यासाठी सागरी मार्गाने. का बरं सागरी मार्गाने निघाला? कारण इकडल्या मधल्या मार्गाने ज्या वेळेला व्यापार व्हायचा, त्या व्यापाऱ्यांना लोक लुटायचे, मधामध्ये लुटेर, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, त्या मार्गे लोक युरोपला जायचे. त्या मार्गाने युरोपला जात असताना लोक लुटायचे, म्हणून काय झालं की युरोपमधल्या लोकांना गरज पडली की समुद्री मार्ग शोधायचा जहाजाने. तिथल्या काही लोकांनी, तिथल्या राजांनी वास्को द गामाला सगळ्यात मोठं एक जहाज बांधून दिलं, आणि ते जहाज घेऊन हा वास्को द गामा भारत शोधायला निघाला. त्याला माहित होते की मला बरेच वर्ष लागू शकतात, महिने लागू शकतात, काय घडेल वाटत माहिती नाही, कारण याच्या अगोदर कोणी सागरी मार्गाने भारत शोधला नव्हता युरोपमधल्या लोकांनी. बरं, मग तिथल्या लोकांनी त्याला सगळ्यात मोठं जहाज बांधलेलं होतं, चांगले नाविक दिले होते, भरपूर रसद सोबत दिली होती, कारण माहित नव्हतं किती वर्ष लागतील. तो भारत शोधत शोधत आफ्रिकेच्या बंदरामध्ये आला. आफ्रिकेच्या बंदरात आल्यानंतर तिथे तो उतरला. तिथल्या स्थानिक लोकांना विचारायला सुरुवात केली किंवा मला भारतामध्ये जायचंय, भारतातला मला रस्ता सांगा. तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितले की ते तुम्हाला बंदरामध्ये मोठे मोठे जहाज दिसत आहेत ना, त्या जहाजामधल्या लोकांना विचारा, ते तुम्हाला सांगतील भारतात कसं जायचं. आणि ते जहाज जे आहेत ना, ते भारतामधल्या व्यापाऱ्यांचे आहेत, तुम्ही जा म्हणे, ते त्यांना विचारा म्हणे, किंवा त्यांच्या सोबत जा म्हणे, तुम्हाला ते भारतात घेऊन जातील. वास्को द गामा ज्या वेळेला भारतामधल्या एका व्यापाऱ्याच्या जहाजामध्ये आला, आणि त्या जहाजामध्ये त्याने काही जे दृश्य पाहिलं ना, ते दृश्य पाहून त्याला फार मोठा झटका बसला. त्याला असं वाटायचं की जगातलं सगळ्यात मोठं जहाज कोणाचं आहे? माझं आहे. कारण युरोपमधून मी भारत शोधायला निघालोय. किती दिवस लागतील माहिती नाही. ज्यावेळेस त्यानं भारतामधल्या एका व्यापाऱ्याचं जहाज बघितलं, त्यावेळेस त्याला कळालं की हे जहाज माझ्या जहाजापेक्षा 7 पटीनं मोठं आहे, 7 पटीने मोठं जहाज होतं हे. आणि ते पण एका व्यापाऱ्याचं, कोणा राजाचं नाही, कोणा लष्कराचं नाही, व्यापाऱ्याचं. आणि तो व्यापार करायला त्या बंदरात आला होता आफ्रिकेमध्ये. त्यांना त्या मनामध्ये बघितलं जहाजामध्ये की एका साईडला मसाल्याचे पदार्थ पडलेत, काही वस्तू पडल्या, कापडाचे पदार्थ पडलेत, आणि एका साईडला हिरे, माणिक, मोती, जे म्हणतो आपण सोनं, चांदी, एका साईडला जहाजामध्ये पडलेलं होतं. ही कधीची घटना आहे मंडळी? 1498 ची, त्यावेळची आहे. आता तुम्ही विचार करा, पैठणची जागा कशासाठी प्रसिद्ध होती पहिल्या काळामध्ये? कापडासाठी. पैठण कुठं राहिलं? इथं संभाजीनगर जवळ. समुद्र कुठं राहिला? पार मुंबईच्या पलीकडे. इथं प्रोडक्शन व्हायचं, इथं प्रोडक्शन करून माल समुद्रापर्यंत न्यायचे कसे, तिथून जहाजामध्ये विकायला घेऊन जायचे. ही पूर्ण रचना कधी होती? 14व्या शतकामध्ये. आणि पैठणपर्यंत कापूस कुठून जायचा? मराठवाडा, खानदेश, विदर्भ, तिन्ही प्रांतांमधून. कसं काय बरं? त्या कालखंडात रस्ते नाही, आजच्यासारखे वाहनं नाही, फोर व्हीलर नाहीत आजसारखे, ट्रका नाही 40-40 टन नेणाऱ्या. कसं काय शक्य व्हायचं त्यावेळेला? कारण आज जे आहे ना, आज शक्य का होत नाहीये सगळ्या गोष्टी असून सुद्धा? कारण आज आम्ही मानसिक गुलामीमध्ये आहोत. आणि आम्ही म्हणतो आम्हाला शिवाजी महाराजांचं स्वराज्य कळालं. कमालीची गोष्ट आहे. जरा डोकं लावा, खरंच आज आम्ही आहोत का नाही गुलामीमध्ये? मानसिक गुलामीमध्येच आहोत आम्ही आज. ही वास्तविकता आहे. आज आम्हाला आमचं तंत्रज्ञान, आमच्या गोष्टी चांगल्या नाही वाटत, बाहेरच्या लोकांच्या वाटतात. इस्रायल टेक्नॉलॉजी म्हटलं की आमचे डोळेच वेगळे होतात. पण तेच मी सांगितलं की अरेकडे आपल्या प्राचीन ग्रंथांमधलं तंत्रज्ञान आहे, जे ऋषींनी लिहून ठेवले तपश्चर्या करून. त्याचं महत्व आम्हाला वाटत नाही, ते ओल्ड फॅशन वाटतं. कमाल आहे. स्वराज्य आम्हाला समजलं. तो प्रश्न मला इथं पडला होता, त्या पुलावरती उभं टाकल्या क्रांती चौकाच्या, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघत बघत, आणि ते सगळे लोक नाचत असताना हा प्रश्न मला त्यावेळेला पडला होता. खरंच आज प्रॅक्टिकल मध्ये शेतकऱ्यांनी स्वतः गुलामी पत्कारली, त्यांना त्या गुलामीच्या बाहेर जायचंच नाहीये. वास्तविकता आहे. पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली, शेतीला भाव का मिळत नाही? कारण आम्ही स्वतः विकत नाहीत बाय प्रोडक्ट करून. दुसरं कारण काय माहितीये का? दुसरं कारण आहे आम्ही संघटितच नाही. ही वास्तविकता आहे. संघटन पण लागतंच.
जसे की काही गोष्टी आहेत, मूलभूत गोष्टी. कांदा पीक आहे समजा मूलभूत. एक्सपोर्ट करायचं म्हटलं ना, की सरकारच्या बंदी आणतं. काही मूलभूत गोष्टी ज्या भारतामध्ये भाव वाढला की लोक ओरडतात शहरातले. त्यावेळेला संघटन कामाला येतं, त्यावेळेला आंदोलन झालं पाहिजे. बाकीच्या गोष्टींना सरकार बंदी नाही आणत, हळदीला बंदी नाही आणत. द्राक्षासारख्या पिकांना बंदी नाही आणत, केळीसारख्या पिकांना बंदी नाही आणत. ते भाव जरी वाढले, तर कोणी ओरडत नाही शहरातला माणूस. पण कांदासारख्या असतील, धान्य कडधान्याच्या गोष्टी असतील, ज्यावर सरकार बऱ्याचदा बंदी आणतं बाहेरून आयात करतं. डाळी असतील, त्यावेळेला संघटन कामाला येतं. पण संघटन करायचं नाही आम्हाला, बाय प्रोडक्ट पण करायचं नाही, विकायचं नाही आम्हाला. मानसिक गुलामीतून जोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाहीत ना मंडळी, तोपर्यंत काहीच शक्य नाही. वास्तविकता ना आम्हाला देशबीज वापरायचे, ना घरी खतं तयार करायचे. अरे मी सांगतो तुम्हाला दरवेळेला, की त्या कोणत्याही केमिकल फॉर्म्युलेशन पेक्षा आपले फॉर्म्युले, मी सांगितलेल्या गोष्टी त्या जास्त अन्नद्रव्य देणाऱ्या आहेत. सगळ्या प्रकारच्या. पण खतं आम्हाला विकतच आणायचे. त्याच्यावर भरोसा. आणि समजा नाही झालं उत्पादन तर हा प्रश्न पडतो. आणि इकडे आम्ही घोषणा देतो शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, स्वराज्य आम्हाला समजलं. अरे ज्या शेतकऱ्यांनी पिढ्याने पिढ्या त्रास सहन केला, उभे पिकं शेतातले जळताना पाहिले, मुघलांनी जाळलेले. जर किल्ल्यावरती अन्नधान्य कमी पडलं तर स्वतःच्या घरात एक भाकरी खायला सुरुवात केली आणि किल्ल्यावरती म्हणून अन्नधान्य टाकलं. त्या महाराष्ट्रामधले आम्ही. आणि आमच्या मनात त्या भीती आल्या नेमका कुठून? की विषमुक्त शेती केली तर काय उत्पादन कमी होईल? प्रॉपर नॉलेज तर घ्या, सुरुवात तर करा. भारतामध्ये हजारो वर्ष शेती झाली मंडळी. कधी कोणी उपाशी मेलं नाही. उत्पादन नाही झालं म्हणून. दुष्काळ पडला, पाऊसच नाही पडला, त्यावेळेला प्रॉब्लेम झालेला आहे. उत्तम उत्पादन झालंय. भारत सोन्याची चिडिया होता. ही वास्तविकता आहे. भारतामध्ये सगळ्यात प्रगत शेती केल्या गेलेली, सगळ्यात प्रगत तंत्रज्ञान आहे भारतामधलं. प्राचीन शास्त्र सगळ्यात प्रगत आहे. त्याला आपण कल्पना पण नाही करू शकत, ज्याला आपण तोड पण नाही देऊ शकत. ज्यांनी ऑनलाईन हे क्लास ऐकलेले आहेत किंवा ज्यांनी निवास शिबिर केलेले आहेत, आता सर्वांना क्लिक होत असेल मी काय बोलतोय. प्रगत तंत्रज्ञान आपलं इथलं आहे आणि आम्ही बाहेर बघतोय आणि आम्हाला स्वराज्य कळालं. भारतामध्ये एक रचना होती पहिल्या काळामध्ये, की शेतीविषयी शिकवला जायचा गुरुकुलांमधून. भारतामध्ये प्रत्येक गावांमध्ये गुरुकुल होते मंडळी, होते. रेकॉर्ड इंग्रजांचं. जेवढे खेडेगाव होते ना, तेवढ्या शाळा होत्या, गुरुकुल होते पहिल्या काळातले. त्या गुरुकुलांमध्ये प्रत्येकाला शेतीविषयी देखील शिकवला जायचा. आज तो शिकवत नाहीये, दुर्भाग्य. शिक्षण पद्धती मी कॉलेज राहिली. खरं तर आम्हाला पहिलीपासून शेतीविषयी पाहिजे होता शिकवायला, कोणी शिकवला नाही म्हणून आमची शेती महाग आहे. दुसरं कारण काय माहितीये का? आम्ही आमच्या घरचे पोरं त्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नोकरीसाठी पाठवले. नोकरीमध्येच आम्हाला धन्यता वाटायला लागली. मला मारवाडी समाजाचा आपल्या खरंच अभिमान वाटतो कधी कधी. त्यांनी पोरं कधीच नोकरीला पाठवलं नाहीत. त्यांनी बिझनेसमध्ये उतरवले पोरं. का बरं आमच्या बाकीच्या मंडळींनी, का बरं आमच्या शेतकऱ्यांनी अशा गोष्टी नाही केल्या? काही जणांनी शेती करायची, प्रोडक्शन करून विक्री काही जणांनी करायची कंपनी टाईप. असं रचना का बरं नाही केली, जी पहिल्या काळात होती, जे मी आत्ताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी. त्यावेळेला 1400च्या शतकादरम्यान आपण एक्सपोर्ट माल करायचो मोठ्या मात्रेमध्ये. आता का बरं शक्य नाही? आज सगळ्या सुविधा आहेत. गव्हर्नमेंट सपोर्टिंग करायला आता तर बऱ्याच गोष्टींना. पण नाही, मानसिक गुलामीत आम्ही आहोत. वास्तविकता ही आम्हाला शेती म्हणजे दुय्यम वाटते. हे आमचा प्रॉब्लेम आहे. ही वास्तविकता आहे. जोपर्यंत समाजाची मनस्थिती बदलत नाही ना, तोपर्यंत कोणत्याच गोष्टीमध्ये परिवर्तन होत नाही. जर शेतीमध्ये असंच चालत राहिलं, बियाणं तुम्ही खरेदीच करत राहिले मार्केटमधून, खतं तुम्ही मार्केटमधून आणत राहिले, औषधं तुम्ही मार्केटमधून आणत राहिले, तर पक्क सांगतो या देशातली शेती, शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होतील. हे ठरलेलं आहे असं चालत राहिलं तर. समाज बदलणं, समाजाची मानसिकता बदलणं ही काळाची गरज आहे. हे कळणं गरजेचं आहे की आम्ही गुलामीमध्ये आहोत आत्ता. आमचं स्वराज्य नाहीये. हे कळायलाच मार्ग नाही राव कोणाला. कोणताही राष्ट्र, कोणताही देश प्रगतीला कधी जातो माहितीये का? तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. दुसरं महायुद्ध सगळ्यांना माहितीये, युरोपमध्ये घडलेलं. जर्मनीने इंग्लंडवरती त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धामध्ये क्षेपणास्त्र टाकले होते मोठ्या प्रमाणामध्ये. घरच्या घर उद्ध्वस्त झाले होते.
घरं तुटले होते. इंग्लंडमधले सगळे लोक दिवसभर जंगलामध्ये लपून बसायचे. रात्री घरामध्ये येऊन झोपायचे. कारण रात्री त्यावेळेला विमानं उडायची नाही जास्त. आत्ता विमानं विकसित झाले रात्री उडणारे. तंत्रज्ञान थोडं विकसित झालं. पण त्यांनी कधी हार नाही मानली इंग्लंडनं. घरं उद्ध्वस्त झाले, घरं फुटले. फाटक्या घरामध्ये, तुटक्या घरामध्ये येऊन झोपायचे. आणि दिवसभर जंगलात लपायचे. कारण तिथला समाज जागृत होता. म्हणून इंग्लंड विजयी झालं दुसऱ्या महायुद्धामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज किंवा त्यानंतर ते राजाराम महाराज किंवा अन्य सगळे ताराबाई, महाराणी ताराबाई हे सगळे लोक विजयी का बरं झाले माहिती तुम्हाला? कारण तिथल्या स्थानिक लोकांमध्ये, तिथल्या शेतकऱ्यांमध्ये जागरूकता होती स्वराज्याबद्दलची. त्यांनी सगळ्यात सपोर्ट केला. मी सांगतोय परत परत. पिकं जरी जळाली तरी कोणी काही बोलायचं नाही. कारण ज्यानं आक्रमण केलं ते पहिल्यांदा शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, शेती जाळून टाकायचा. शेतकऱ्याच्या घरात असले धान्य अगोदर उचलून घेऊन जायचा. पण जे काही शिल्लक राहिले, जे काही जमिनीमध्ये पेव राहिले, त्या पेवाचं धान्य पहिल्यांदा शेतकऱ्यांनी गडावरती नेऊन पोहोचवलं. म्हणून स्वराज्य टिकलं होतं. आता शेतकरी आपण काय करतोय? आम्ही अंगावरती आमच्या गुलामी ओढून घेतली. घडतं ही. खरं तर मला वेगळे विषय घ्यायचे होते आज. मला माती हा विषय घ्यायचा होता. आणि मला उद्या आणखीन परत बियाणे विषय घ्यायचा होता. पण हे जे काय मागच्या 2 दिवसात माझ्यासोबत घडलं, ते तुमच्यासमोर मांडणार म्हणलं सगळ्यांसमोर. कारण हे मला गरजेचं वाटलं जास्त. मानसिक गुलामीमधून जोपर्यंत तुम्ही बाहेर नाही येणार ना, तोपर्यंत काहीच घडणार नाही मंडळी. फार कठीण हा विषय समजणंच कठीण आहे. काही जणांना बोर होत असेल, मला चांगलं माहिती आहे. बरेच जण लेफ्ट होत आहेत. हां, पण काही जण असे पण आहेत, की जे कणखरपणे पहिल्यापासून आतापर्यंत जॉइन आहेत. त्यांना विषय समजतोय. त्याही काळात ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज होते किंवा ज्यावेळेला शिवाजी महाराज होते, त्यावेळेला मोजक्या लोकांना घेऊन त्यांनी स्वराज्य उभं केलं होतं. तुम्हाला सुद्धा त्या मोजक्या लोकांना घेऊनच तिचे बीज पेरायचे. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर कित्येक वर्षांनी मोठं मराठा साम्राज्य उभं टाकलं होतं. आपण कदाचित नसतो ते शेतकऱ्यांचं स्वराज्य पाहण्यासाठी, पण त्याचं बीज रवायचं काम हे आपलं सर्वांचं आहे. ती जबाबदारी उचला. ती जबाबदारी तुमच्यापैकी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. मी सांगतोय तुम्हाला, देशी बियाणं कोणत्या हायब्रिडपेक्षा उत्तम उत्पादन देतं. खतं तुम्ही म्हणतायत ना, खतं मी तुम्हाला कोणत्याही अन्य रासायनिकपेक्षा उत्तम प्रकारे कसे दिले पाहिजे हे मी तुम्हाला शिकवलंय सर्वांना. त्याचा वापर करा. जमीन कशी पैलवान करायची हे शिकवलंय, त्याचा वापर करा. प्राचीन शास्त्र ग्रंथांमधलं जे आजच्या तंत्रज्ञानाला देखील मागं टाकतं, आधुनिक तंत्रज्ञानाला. इस्रायल तंत्रज्ञान कुठंच लागत नाही ह्याच्या. त्याचा वापर करा. ते शिकवले सर्वांना. ज्योतिषशास्त्र, जो ग्रह ताऱ्यांचा अभ्यास लोक काय म्हणतात? अंधविश्वास आहे. तो मी तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने शिकवलाय. शेतीमध्ये उपयोग कसा करायचा, कसा गुरुत्वीय बलाचा संबंध आहे, कसा चंद्रगतीचा संबंध आहे, त्याचा वापर करा. किडी नियंत्रण शिकवलंय. प्राचीन शास्त्रामधलं झाडांचे आंतरिक रोग शिकवलेत. कित्येक गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या. त्याचा वापर करा मंडळी. उत्पादन सहज वाढतं. फक्त ते समजून घ्या. त्याला उमजून घ्या. हे लय गरजेचं आहे. आणि ह्या विषयाला फक्त स्वतःपुरतं मर्यादित नका ठेवू. मी परत सांगतोय, ही फार मोठी वेगळी परिवर्तनाची गोष्ट आहे. आज आम्ही मानसिक गुलामीमध्ये अटकलोय. त्या मानसिक गुलामीला झटकारून पुढे जाणं गरजेचं आहे. तर हा देश टिकेल, नाही तर टिकणार नाही. हायब्रिड बियाणं खाल्ल्यामुळे, रासायनिक खाल्ल्यामुळे किती रोग वाढलेत भयंकर. कॅन्सर सारखा रोग आमच्या देशामध्ये कधी माहिती नव्हता आम्हाला. कदाचित एखाद्या दोघाला झाला असेल कुठेतरी, पण कधीच नाही. शुगर कधी माहिती नव्हती. बीपी कधी माहिती नव्हती. हे असले भयंकर रोग यायला लागले कुठून? म्हणजे इथला देश पूर्णपणे रोगग्रस्त झाला पाहिजे. इथली माती पूर्णपणे संपली पाहिजे. त्याचे रिपोर्ट यायला लागलेत. 17 तारखेला लोकमतचा रिपोर्ट वाचा. 15 तारखेला पण पेपरवर बातम्या आलेल्या आहेत. 5 पटीने खतांची मात्रा वाढली आहे. जमीन नापीक होत चाललेली आहे. इथली जमीन संपवायची, इथले शेतकरी संपवायचे, इथलं बीज संपवायचं, इथलं आरोग्य संपवायचं. तो देशच संपला कायमस्वरूपी. कायमस्वरूपी. म्हणून जे मी पहिल्यापासून जो विषय मांडलाय ना, जरा समजून घ्या. नेमकं मला काय सांगायचं फार गरजेचं आहे.
आणि आम्ही म्हणतो आम्हाला का नाही म्हणजे शिवाजी महाराज समजले आणि आम्हाला संभाजी महाराज समजले, स्वराज्य समजलं. खरंच समजलं? स्वतःला प्रश्न विचारा बरं. तर तुम्हाला समजलं असतं ना मंडळी, तुम्ही तुमच्या पोराला शिकवून त्या नोकरीला पाठवलंच नसतं. त्याला सांगितलं असतं शेती करा हे काही जणांनी, काही जणांनी बाय प्रोडक्शन करा आणि काही जणांना मार्केटिंग करा, काही जणांनी एक्सपोर्ट करा. ही रचना तुम्ही उभी केली असती जी पहिल्या काळात होती. पहिल्या काळात भारतामध्ये सगळा माल एक्सपोर्ट व्हायचा, इम्पोर्ट काहीच नाही, फार कमी होतं. एक्सपोर्ट व्हायचा, त्याच्या बदल्यात सगळे सोनं नाणं भारतामध्ये यायचं, म्हणून भारताला सोन्याची चिडिया म्हणायचे. कधी? त्या कालखंडात ज्यावेळेला दळणवळणाची साधनं नव्हती. 14व्या शतकात वास्को द गामा त्यानं बघितलेलं चित्र. त्याच्यानंतर कित्येक पोर्तुगीज आले, कित्येक लोक आले, इंग्रज आले. हे सगळ्यांनी भारताचं भ्रमण केलेलं आहे. त्यांनी भारतातल्या शेतकऱ्यांचं वर्णन केलेलं आहे. पहिल्या काळात ग्राममध्ये सोनं भारतामध्ये कोणीच मोजायचं नाही, किलोमध्ये मोजायचे. कित्येक शेतकऱ्यांच्या घरी ढिगं लागलेलं बघितले, हे इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेले. शेतकऱ्यांच्या घरात सोन्याची ढिगं. कशामुळे होतं हे? कारण त्यावेळेला स्वराज्य होतं. मानसी गुलामीमध्ये नव्हतो आम्ही. आता मानसी गुलामीमध्ये गेलो. आता आम्ही प्रत्येक गोष्ट विकत आणतोय. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बीज कंपल्सरी विकतचं आमचं बाहेरून. रासायनिक खतं विकत आहे, फवारणीची औषधं विकत आहेत, बुरशीनाशकं विकत आहेत. रोग वाढले प्रचंड, खर्च वाढला प्रचंड, उत्पादन कमी होऊन बसलं आमचं. हातानं केलं आम्ही, हातानं. आणि काही घटना सांगतो, जरा समजतं का बघा सर्वांना. 1972चा कालखंड आठवा, 70-72चा, ज्या वेळेला भारतामध्ये दुष्काळ पडला होता, भीषण दुष्काळ पडला होता. आणि 2000 ते 2012 पर्यंतचा कालखंड आठवा. 2000 ते 2012च्या दरम्यान भारतामध्ये लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रामधला विदर्भ प्रांत तो प्रसिद्ध होता, खूप प्रसिद्ध होता आत्महत्येसाठी शेतकऱ्यांच्या. आणि 72ला 70ला दुष्काळ पडून लोकांना खायला काही नव्हतं, तरी सुद्धा त्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नव्हत्या. आता का बरं केल्या? कारण त्यावेळेला स्वराज्याच्या काही गोष्टी जिवंत होत्या, स्वराज्याच्या काही गोष्टी जिवंत होत्या. कोणी बियाणं विकत आणत नव्हतं, कोणी खतं विकत आणत नव्हतं, कोणी औषधं विकत आणत नव्हतं, जास्त मात्रेमध्ये नव्हतंच. सुरुवात झाली नेमकी. कोणावरती कर्जाचा बोजा नव्हता, मानसिक त्रास नव्हता. आणि तेच 2000च्या नंतर प्रत्येक गोष्ट विकत आणायला लागले शेतकरी. स्वराज्य संपलं, परावलंबन आलं. हा, काही जणांना असं वाटतं की 50च्या आसपास आम्हाला उत्पादन होत नव्हतं पहिल्या काळात एवढं जास्त. अरे बाबा, मधल्या कालखंडात इंग्रजांनी राज्य केलं ना, त्यांनी इथली शेती रचना पूर्णपणे उद्ध्वस्त केली. त्यांनी इथले गुरुकुल संपवले, शेती कशी करायची ते शेतकऱ्यांना शिकवलं, शिकवणं बंद झालं. त्यांनी शाळा सुरू केल्या आणि त्या शाळेत आज देखील तीच शिक्षण पद्धती आज देखील एम.ए. कॉलेजची. पण आम्ही 72ला आत्महत्या नाही केली, 2000 नंतर आत्महत्या केल्या. कसं काय केल्या आम्हाला कळायलाच तयार नाही. जरा विचार करा, भारतात काय घडणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये, काय चाललंय नेमकं. असंच आम्ही बीज बाहेरून खरेदी करत राहिलो, खतं बाहेरून खरेदी करत राहिलो, जमीन संपेल, आमचं बीज संपतील, नाना प्रकारचे रोग आपल्या सगळ्यांमध्ये वाढतील. त्या रोगांवरचा खर्च सगळा बाहेर जाईल. कारण जे काही औषधं मोठ्या मात्रेमध्ये निर्मित झालेत ना, त्याचे पेटेंट आहेत. सगळ्यात जास्त पेटेंट आहेत बाहेरच्या लोकांचे. त्यांनी किमती ठरवू शकतात. हा, काही प्रोडक्शन भारतातल्या कंपन्या करतील, पण पेटेंट कोणाचं आहे? त्यांचं आहे, त्यांना पैसा चाललाय. म्हणजे आरोग्यावरचा पण खर्च सगळ्यात जास्त होतोय आपला, तो पैसा विदेशात सगळ्यात जास्त चाललाय. हे ना, आम्ही आता सध्या गरीब आहोत. त्याचं कारण हे, मूळ कारण हेच आहे. म्हणून जागे व्हा मंडळी. हे एकट्या माऊलीचं काम नाही, ते एकट्या आकाश सरांचं काम नाहीये, एकट्या टीमचं काम नाहीये, माझ्यासोबत काम करणाऱ्या. ते तुमच्यापैकी प्रत्येकाचं काम आहे. कारण हे स्वराज्य निर्मित करण्याचाच विषय आहे. शेतकऱ्यांचं स्वराज्य, आपलं तंत्रज्ञान, आपलं बीज, आपली खतं, आपली औषधं ही प्रभावी आहेत. हा, जिथं आपल्याला एखादी गोष्ट विकतच आणावं लागते, तर आपण धर्म पाळायचा एखाद्या गोष्टीमध्ये, ती आणायची तात्पुरती. पण ज्या गोष्टी आम्ही घरच्या वापरू शकतो, घरच्या घरी तयार करू शकतो, त्या का बरं वापरत नाहीत आम्ही? ते वापरायलाच पाहिजे. मी सांगतोय तुम्हाला, बनसी गहू उत्तम उत्पादन होतं कोणत्या हायब्रिडपेक्षा. मी सांगतोय तुम्हाला, गावरान हरभरे उत्तम उत्पादन येतात कोणत्या हरभऱ्यापेक्षा. मी सांगतो तुम्हाला, कोणती ज्वारी उत्तम उत्पादन देते हायब्रिडपेक्षा.
मी सांगतो तुम्हाला, केळीचे कंद लावा, रुपये विकत आणायची गरज नाहीये. जे द्राक्ष बागायतदार आहेत ना, थोडा आठवा, 30-40 वर्षापूर्वी डायरेक्ट काडी लावायच्या शेतामध्ये तुम्ही, द्राक्षाची काढून. ते काडीचंच मोठं झाड व्हायचं. रोप नव्हते आणत. परत त्याला हे नव्हते करत कट करून, दुसरी काडी नव्हते लावत. डाळिंबाचं देखील कसं होतं, आंब्याचं देखील कसं होतं, आंब्याचे लोक कोळी लावायचे, उत्तम उत्पादन व्हायचं. बरेच संभ्रम आहेत की आंबा त्याच प्रकारचा निघत नाही. त्याच प्रकारचा आंबा कसा काढायचा, त्याच प्रकारे चौकशी घ्यायची, हे मी तुम्हाला शिकवतो ना. शिकायला तयारी व्हा. केवढं आपलं दुर्भाग्य राहो, केवढं भयंकर दुर्भाग्य आमचं. आम्हाला कळायला तयार नाही. आणि ज्याने शिबिरे केलेत ना, मला आश्चर्य वाटतं, त्याच्यापैकी आणखीन 5-10% असे लोक आहेत काही, की त्यांना आणखीन कळायला मार्ग नाहीये. जरा असं जरा खडबडून जरा जागे व्हा. झोपेचं सोंग घेऊन नका बसू. नाहीतर कोणीच वाचणार नाहीये. प्रॅक्टिकली 5 पटीने खतांची मात्रा वाढली. रिपोर्ट आले सगळे. तुम्हाला माहिती खरंच 5 पटीने वाढली का त्यापेक्षा जास्त वाढली आहे? जरा विचार करा बरं. ते जे आकडा वाचला ना मी, सगळा खोटा आहे. 5 पटीने नाही. कितीतरी पटीने आकडा वाढलाय रासायनिक खतांचा. रिपोर्ट वाचा, तुम्हालाही कळलं स्वतःला. जागवा मंडळी, जागवा. ते असं होऊ नये. ते एक आणीबाणीच्या काळात एक मराठीमधलं खूप सुंदर गाणं आहे. उषक काल होता होता काळ रात्र झाली. तसा गडबड होऊ नये. आपण सगळे म्हणतो की भारत विकसित देश बनण्याच्या मार्गावर चाललाय. तसे काही आता प्रसंग उभे टाकतात की भारत खरंच विकसित होण्याच्या मार्गावरती जाऊ शकतो. पण ते विकसित होता होता काळ रात्र सगळी येऊ नये. आणि ते काळ रात्र येऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करणं गरजेचं आहे? प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वावलंबी स्वराज्य उभं करा मंडळी. मानसिक गुलामी जरा काढा बाजूला. स्वतःचं जे तंत्रज्ञान आहे ना प्राचीन काळातलं, ज्यानं भारत विकसित झाला होता, ज्यानं भारत प्रगत होता, ज्यानं सोन्यात चिडिया होता, ते प्राचीन तंत्रज्ञान, ते ऋषींचं तंत्रज्ञान, त्या ग्रंथांमधलं सार, ते श्लोक, ते समजून घ्या. त्यानुसार शेती करा. इस्रायल तंत्रज्ञान, हे तंत्रज्ञान, ते तंत्रज्ञान कळू नका इकडे तिकडे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, खरंच आमचं उत्पादन वाढलंय का? नाही वाढलं. खर्च वाढलाय. डोस वाढलेत. खतांचे डोस वाढलेत, फवाऱ्यांचे डोस वाढलेत. तिथं समाधान नाहीच आहे तुमच्यासाठी, तिथं उत्तर नाहीच आहे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी उत्तर कुठे? प्राचीन काळामध्ये. उकरून काढा सगळं. लागा कामाला. म्हणून ते मला राहवलं नाही. मला मातीविषयी घ्यायचा होता आज. आज मला जमलं ते बियाणं पण विषय घ्यायचा होता. 2 विषय घ्यायचे होते. पण ते बाजूला ठेवून ते छावा मूव्ही बघितल्यानंतर, शिवजयंती पाहिल्यानंतर संभाजीनगरची, ते आठवलं म्हणून मी बोललो सगळं. म्हणून स्वराज्य, स्वतःचं राज्य. स्वतःचं राज्य म्हणजे काय? स्वतःचं बियाणं, स्वतःचं खत, स्वतःची औषधं, स्वतःचा माल, स्वतःची बाय प्रोसेसिंग, स्वतःची विक्री, स्वतः एक्सपोर्ट करणं. हे होऊ शकतं. हे भारतातल्याच लोकांनी केलंय. म्हणूनच भारत श्रीमंत होता. एक पुस्तक आहे, सहज वाचा सर्वांनी. मराठीमध्ये देखील आलंय आता. पहिलं मराठीमध्ये नव्हतं, आत्ता आलंय जस्ट. मी अगोदरच वाचलं होतं. त्याचं नाव आहे द थेफ्ट ऑफ इंडिया. भारताचे चोर. 1498 पासून ते 1763, 1864च्या आसपासचा इतिहास आहे पूर्ण भारताचा लिहिलेला त्याच्यामध्ये. इतिहास कोण लिहिला माहितीये का? रॉय मॉक्सम या लेखकानं, जो युरोपमधला लेखक आहे, इतिहासकार आहे. त्यानं लिहून ठेवले सगळे डॉक्युमेंट वाचून. एकदा वाचा पुस्तक, द थेफ्ट ऑफ इंडिया, भारताचे चोर. अमेझॉन वरती किंवा फ्लिपकार्ट वरती मराठीमध्ये देखील आत्ता आलंय अवेलेबल, आत्ता जस्ट. मी पहिले इंग्लिशमध्येच वाचलं होतं. माझ्याकडे आहे ते अजून देखील. हे वाचा, तुम्हाला कळलं खरंच भारत काय होता, भारताला कसं कसं लुटलं, काय काय घडलं. भारत श्रीमंत होण्यापाठीमागे एकच कारण, भारत स्वावलंबी होता. इथली शेती गायीवर आधारित होती. बाहेरून काही खरेदी करून आणायचे नाही लोक. बियाणं घरचं होतं, खतं घरचे होते. आणि इथलं जे काही पिकवलेलं होतं ते शेतकऱ्याला घरी तर पुरायचंच, तो माल एक्सपोर्ट व्हायचा संपूर्ण जगामध्ये. भारताचा व्यापार जगामध्ये 43% होता त्यावेळेला, असं लोक म्हणतात. एकूण जगाच्या 43% एकट्या भारताचा व्यापार होता.
म्हणजे आज चायना आणि अमेरिका मिळून जेवढा व्यापार करतात ना संपूर्ण जगामध्ये, तेवढा एकट्या भारताचा व्यापार होता संपूर्ण जगामध्ये. तुम्ही त्याच लोकांचे वंशज आहात. लागा कामाला. ही वास्तविकता आहे. जराशी मानसिक गुलामी झटका. त्या नोकरीच्या मागे सगळे तरुण पोरं पळतायत. तिथं अभ्यासिका करणारे, तिथे क्लासेस करणारे क्रांती चौकाच्या आजूबाजूला, त्या पैठण गेटला, संभाजीनगरला. मी ते पाहिले सगळे पोरं. ह्यांना स्वराज्य समजलं. नोकरीच्या मागे पळतायत. बिझनेसच्या मागे पळणं गरजेचं आहे. हे कळत नाही लोकांना आमच्या. शेती बिझनेस आहे खूप मोठा. प्रोडक्शन करा, बाय प्रोसेस करा. बाय प्रोसेस कोण करते? बाहेरचे लोक करतायत. विक्री कोण करतायत? ते करतायत. आणि आम्हाला जमत नाही असं वाटतं. का बरं जमत नाही? कारण आम्ही शेतामधलं तरुण सळसळ रक्त हे शहरात पाठवून दिलं. हाताने पायात धोणा मारला. बरं ते तरी चुकीत का शहरातले पोरं? मी राहिलोय हैदराबादला. माझं शिक्षण झालं तिथं नेटवर्किंगमध्ये. काहीच नाही. भलती परेशानी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं पळापळी. इन्कम किती? फार बोटामोजण्या इतकी. खायची हालत त्यांची. घरून धान्य घेऊन जातात पोरं. बाळातपणाला गावाकडे यावं लागतं द्यायला. तिथे पोट भरत नाही धड. तो विषय फार मोठा आहे, वेगळा आहे. त्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही. तुमचा तुम्ही विचार करा त्याच्याबद्दल. जाऊ दे. बघा, आता फक्त एकच सांगतो. सोबत राहा, जोडलेलं राहा, एकमेकांच्या संपर्कात राहा. जे विषमुक्त शेती करतायत लोक, ते कसे करतायत, काय करतायत त्यांना विचारा. स्वतः करायला सुरुवात करा. देशी बियाणे वापरा. द थेफ्ट ऑफ इंडिया पुस्तकाचं नाव अगदी बरोबर गुरुजींनी टाकलंय. लिहून घ्या. भारताचे चोर असं मराठीत आलंय पुस्तक. वाचू शकता. सांगायच्या एवढंच आहे मंडळी, ज्या ज्या वेळेला ऑनलाईन क्लास असेल ना, त्या वेळेला सगळ्या लोकांना सांगत जा. सर्वांना आपल्या ग्रुपमध्ये ऍड करून घ्या. कोणीही आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आजूबाजूला ऍड करू शकता. लोकांना ह्या मुवमेंटमध्ये, या चळवळीमध्ये जोडा. हे गरजेचं आहे. त्यांनाही सांगा कसं करायचं, काय करायचं. ज्या ज्या वेळेला आपले ऑनलाईन क्लास असते जॉईन व्हा मंडळी. आता 1-2 दिवसानंतर मी लगेच माती हा विषय घेईल ऑनलाईन. सर्वांना सांगा जॉईन करायला. माती नेमकी काय आहे, कशी आहे, तिला पैलवान कसं करायचं, हा विषय आपला जमला तर घेऊ सविस्तर इन डिटेलमध्ये. किंवा बीज विषय घेईल मी इन डिटेलमध्ये. बीज नेमकं काय आहे, कसं आहे हे पण सांगेल. देशी बियाणं पण मिळेल गुरुजी. सरळ वाण आहेत बरेच देशी बियाणांमध्ये देखील, मक्यामध्ये देखील. मक्का सुद्धा देशी एकरी 30 क्विंटल ते 40 क्विंटल काढणारे आपले शेतकरी आहेत. सरळ वाणातले. सरळ वाण मक्का. जे जे शक्य आहे ते वापरा ना. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हे एकट्याचं काम नाहीये. हे सगळ्यांचं काम आहे. हे डोक्यात ठेवा अगोदर. आणि बऱ्याचदा काय होतं ना, की लोकांना प्रश्न पडतो किंवा विषमुक्त माल कसा विकायचा? पहिली काय करा, पहिली स्टेप अगोदर पार पार पाडा. शेतीतला खर्च कमी करा आणि उत्पादन वाढवा. पहिलं हे तर काम करा. तुम्ही तर चांगले प्रॉफिटमध्ये आहेत. माल कसा विकायचा, कुठे विकायचा हे पुढचा पाऊल आहे. पहिलं एक तर पाऊल कंप्लीट करा आधी. खर्च कमी करा, उत्पादन वाढवा. वाढले का उत्पादन? स्वतःला विचारा. खर्च कमी झालाय का? स्वतःला विचारा. माझा बियाणांचा खर्च संपलाय का? मी घरच्या घरी बियाणं वापरतो का? म्हणजे हे अगोदर कंप्लीट करा. त्यानंतर बाकीच्या गोष्टी. आणि हेही सांगतो येणाऱ्या 6 मार्च ते 11 मार्च दरम्यान आपलं निवासी ट्रेनिंग आहे. त्याला या. 6 दिवसांचं ट्रेनिंग असतं. वेळ काढा. हे डोक्यात ठेवा. आणि जे शेतकरी करतायत ना ऑलरेडी, ज्यांचं उत्पादन चांगलं झालेलं आहे ना, त्यांना संपर्क करा. ते कसं करतायत, काय करतायत. एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. ते गरजेचं आहे. आणि आजच्या क्लासचे ज्यांना रेकॉर्डिंग पाहिजे पूर्ण, जे अर्धवट जॉइन झालेत, जे शेवटी जॉइन झालेत, त्यांना हा विषय कळणं फार कठीण आहे. त्या सर्वांना सांगतो की नेमकी काय विषयाची मांडणी केली, त्या आकाश सरांचा कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ते रेकॉर्डिंग टाकतील ग्रुपमध्ये. त्यांनी रेकॉर्डिंग केली आजची. संभाजीनगरला असतं, छत्रपती संभाजीनगरला. जे जुनं औरंगाबाद होतं नाव त्याचं. ते ट्रेनिंग असतं निवाशी. तसं आणखी 1-2 क्लास बाकी आहेत, ते आपल्याला घ्यायचे आहेत. मी घेईलच ते. तशी माहिती देखील येईल इन डिटेलमध्ये आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना. तर चला मंडळी, परत भेटू आपण. 9 वाजलेत. आजचा 1 तासाचा क्लास घ्यायचा होता.
पुढचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. जे आपलं बीज विषय आहे तो बीज घेईल अगोदर, नंतर मी माती विषय घेईल. आणि आजच्या क्लासबद्दल काय काय वाटलं ना, हे जरा थोडक्यात जरासं ना ग्रुपवर नंतर टाका. गरजेचं आहे. थोडक्यात लिहा जरासं. तुम्हाला काय वाटतं आजच्या क्लासबद्दल? काय मनात नेमकं तुमच्या विचार आले? ते टाका, सर्वांना कळवू द्या. हा विषय सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे फार मोठ्या गडबडी आहेत. येणाऱ्या काळात काय काय घडेल, काय काय नाही काहीच सांगता येणार नाही. जागरूक व्हा आणि दुसऱ्याला पण जागरूक करा. हे एकमेकास सहाय्य करू, अवघड सुपंथ हा विषय आहे. आणि ज्याला देशी बियाणांबद्दल जाणून घ्यायचंय ना, त्यांनी पुढचा क्लास आवर्जून जॉइन करा. इन डिटेलमध्ये सांगेल मी. चला, तोपर्यंत सर्वांना शुभरात्री. लगेचच 1-2 दिवसात मी मेसेज टाकतो पुढचा क्लास कधी असणार आहे. लगेच आपल्याला घ्यायचा बीज विषय. बीज विषय झाला की माती विषय. एकाच दिवशी कदाचित 2 क्लास होऊ शकतात किंवा मागे-पुढे होऊ शकेल. त्यावेळेला मी ते घेईल इन डिटेलमध्ये. चला, भेटू मंडळी. परत भेटू. शुभरात्री. आणि मेसेज टाका, लिहा, अनुभव टाका सर्वांना. कळवा. सर्वांपर्यंत हा विषय जाणं गरजेचं आहे. व्यक्त व्हा, सशक्त व्हा. कोणतरी एकाने मेसेज टाकला होता. खूपच जबरदस्त त्यांनी तो मेसेज टाकला गुरुजी. धन्यवाद तुमचे. चला भेटू परत आपण सर्वजण. शुभरात्री मंडळी. तुम्हाला सर्वांना राम राम.